मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। आरक्षित केलं गेलं गिरगावच्यासाठी त्या संस्थांसाठी तरी राष्ट्रवादीवरती किंवा त्या नेत्यांशी त्यांचे जास्त जवळीक संबंध होते आणि सरकारमध्ये सुद्धा त्याचा दबदबा होता असं दिसतं। हे तर स्पष्ट होतं ना की त्याच्या बंधनासाठी दंडात्मक सोडवला। 2020 साली दारणा धरणात पाणी सोडलं, म्हणजे किती उच्चपदस्थ लोक जे आहेत त्यांच्याशी संपर्कात होते आणि त्यांची बाकी कसे लागेबांधे होते, अतिशय गुन्हास्पद प्रकारे सगळा आता जो समोर येतोय। मला खरं म्हणजे मला शिर्डी पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेष करून आमचे अडिशनल एसपी श्रीरामपूर विभाग असतील, डॉक्टर साहेब असतील किंवा आमचे शिर्डीचे डीवायस दामोदर भारती आहेत, आहेत, तर हा प्रकार त्यांनी उघडकीस आला पाहिजे। पहिल्यांदा गुन्ह्यावर शिर्डीत नोंदला गेला आणि तो तिथं मग चक्र फिरायला लागली, नंतर मग स्वतः पोलीस महासंचालकांनी मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं। मला माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की तात्काळ त्यांनी लॉकआउट नोटीस केल्यामुळे आरोपीला पळून जाता आलं नाही। आरोपी परदेशात जायच्या तयारीत होता, परंतु तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे लॉकआउट नोटीस दिली गेली, त्यामुळे आरोपीला अटक करता आलं। आणि म्हणून जी काही एसपी असतील, एसपी शिर्डी असतील, यांनी जी तत्परता दाखवली, मला वाटतं नाही तर मग पुन्हा आरोपी मोकट झाला असता। म्हणून मला वाटतं खरं हे आता नाशिकमध्ये ही एवढं घटना घडत असताना नाशिकच्या एनसीबीचं काय काम होतं, नाशिकच्या क्राईम ब्रँचची काय जबाबदारी होती, म्हणजे हे सुद्धा खरं म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे। ठीक आहे, इकडे गुन्हा दाखल झाला, सगळी पुरावे शिर्डीत उपलब्ध झाले, त्याच्यावर तुम्ही कारवाई करता। मला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका घ्यायची नाहीये, परंतु आपल्या नाकाखाली हे सगळं चालू असताना तिथल्या लोकल क्राईम ब्रांच असतील किंवा एनसीबी म्हणतो किंवा तिथल्या बाकी यंत्रणा होती, म्हणजे ते काय करत होते याचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं। जलसंपदा विभागाने जो निर्णय घेतलेला होता पाणी आरक्षित करण्याचा, त्या बाबतीत आता काय पुन्हा निर्णय घेतला जाईल? त्याचं आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल, नियम बाहेर आरक्षण आपण देऊ शकत नाही। त्यामुळे याची माहिती घेतो की जी आर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाच्या, आम्ही ती सगळी तो शकत नव्हतो, पण निश्चितपणे आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत।